पॉलिटिक्स हे जसं ब्लॅक अँड व्हाईट नसतं, तसंच इंटरनॅशनल रिलेशन्स सुद्धा हे ब्लॅक अँड व्हाईट नसतं. प्रत्येक देश हा आपल्या कन्व्हिनियन्सनुसार भूमिका घेत असतो आणि त्यातूनच इंटरनॅशनल पॉलिटिक्स घडत असतं. याचं लेटेस्ट एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण इस्रायल आणि इराण संघर्षाचं घेऊ शकतो. इस्रायल इराण संघर्ष सुरू झाल्यानंतर पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्ली प्रमुखांनी इस्रायल विरोधात इराणला पाठिंबा दिलाय. पाकिस्तान इस्रायलला रेकग्नाइज सुद्धा करत नाही असं ते पुन्हा पुन्हा म्हणाले. इस्रायलचा त्यांनी निषेध सुद्धा केलाय. पण गंमत म्हणजे याच संघर्षात इस्रायलच्या बाजूने आणि इराणच्या विरोधात असलेला देश म्हणजे अमेरिका. उद्या इराणवर हल्ला करायची वेळ आली तर अमेरिका पाकिस्तानातल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करणार हे तर नक्की आहे. म्हणजेच ज्या इराणला पाकिस्तानचा पाठिंबा आहे आणि ज्या इस्रायलला पाकिस्तानचा विरोध आहे, त्याच इस्रायलला संरक्षण देण्यासाठी पाकिस्तान अमेरिकेला आपले तळ इराण विरोधात वापरू देणार आहे. त्यासाठी पाकिस्तानला मिलियन्स ऑफ डॉलर्स मिळतील हे सुद्धा नक्की. शेवटी काय, राजकारण म्हटलं की ना कोणी कोणाचा असतो कायमचा शत्रू ना कायमचा मित्र. द ओनली कॉन्स्टंट थिंग इज नॅशनल इंटरेस्ट.